नमस्कार. आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका खूप विचार करायला लावणाऱ्या अभंगावर बोलणार आहोत. जिथे पाहे तिथे देखीजा पर्वत. हो, नमस्कार. खूप महत्वाचा अभंग आहे हा. अगदी. जीवनातले अडथळे, आव्हानं आणि त्यावर मात कशी करायची याबद्दल हा अभंग काय सांगतो याचं विश्लेषण आपण बघूया. सुरुवातच इतकी जबरदस्त आहे, जिकडे पाहावं तिकडे अडथळ्यांचे नुसते डोंगर. बरोबर. आणि हे फक्त शब्द नाहीत, नाही का? हा अगदी जगण्याचा अनुभव आहे. आपलं जे विश्लेषण आहे ते पण हेच सांगतं की अनेकांना आयुष्यात सतत संकट जाणवतात, दिशा कळत नाही, एकटेपणा वाटतो. तुकाराम महाराज अगदी नेमक्या याच गोष्टीवर बोट ठेवतात. पहिलीच ओवी बघा ना. जिथे पाहे तिथे देखीसा पर्वत, एकलीच वाट अंधाराची. म्हणजे सगळीकडे अडचणी तर आहेतच, पण वाट पण अंधारातली आहे आणि एकट्यानेच चालायची आहे. हे पर्वत म्हणजे काय असतील नक्की? म्हणजे बघा, आपल्या स्रोतांनुसार हे फक्त बाहेरचे अडथळे नाहीत, तर मोह, माया, आपलं अज्ञान, दुःख हे सगळे पण पर्वतच आहेत जे आपल्या आत असतात. अच्छा, म्हणजे आंतरिक पण. हो, नक्कीच. आणि अंधाराची वाट म्हणजे योग्य दिशा मिळत नाहीये, मार्गदर्शन नाहीये, काय करावं हेच कळत नाहीये, सगळा गोंधळ. आणि त्यात भर म्हणजे तो एकटेपणा. पुढची ओवी म्हणते, तयावरी कोणी चालत नाही, दिसत नाही सोबती. हा एकटेपणा एवढा का महत्वाचा वाटतो इथे? काय कारण असेल? कारण म्हणजे खरं सांगायचं तर सत्याचा किंवा स्वतःला शोधण्याचा मार्ग जो असतो ना, तो सुरुवातीला तरी अनेकदा एकट्यानंच चालावा लागतो. विश्लेषण पण हेच सांगतं. म्हणजे बघा, जगातल्या इतर रस्त्यांवर गर्दी असते, पण या मार्गावर माणूस बऱ्याचदा एकटा असतो. असं का? कारण कदाचित कुटुंब, मित्र, समाज यांना ते नेहमीच कळेल असं नाही. आणि मग हा एकटेपणा माणसाला स्वतःच्या आत बघायला लावतो, आत्मपरीक्षण करायला लावतो. म्हणजे एका अर्थी हा एकटेपणा आवश्यक पण असू शकतो आत्मपरीक्षणासाठी? हो, असू शकतो. म्हणजे तो बाह्य जगापासून आपल्याला थोडं बाजूला करतो आणि आंतरिक शक्ती शोधायला मदत करतो. पण तो सोपा नसतो, खूप खडतर असतो. आणि हीच अडचण तिसऱ्या ओवीत अजून स्पष्ट होते. हो, ती ओवी म्हणते, पावलो पावलो खाच खळगा, ठिकाणी नाही आधार. म्हणजे प्रत्येक पावलावर नवीन अडचण, कुठेच खात्री नाही, कशाचा भरोसा नाही. अगदी. हे आपल्या आयुष्यातल्या सततच्या परीक्षा आहेत. कधी वासनांचा जोर असतो, कधी लोभ ओढतो, कधी राग येतो, कधी अपमान होतो, कधी अपयश येतं. आणि विश्लेषण असं सांगतं की इथे महाराज आपल्याला आठवण करून देतात की आपण पैसा, माणसं, प्रतिष्ठा यात आधार शोधतो. पण हे सगळे आधार किती तकलादू आहेत, खरं ना, क्षणभंगूर. खरंय. मग खरा आधार कोणता, हा प्रश्न तो उरतोच. बरोबर. आणि मला वाटतं याच महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शेवटच्या चौथ्या ओवीत मिळतं. कोणती? तुका म्हणे हा सारा पसारा, वाट हरीचे नाम. अगदी अचूक. इथेच सगळं सार आहे. म्हणजे या सगळ्या गोंधळातून, या पर्वतांमधून, या अंधारातून बाहेर पडायचं असेल तर मार्ग आहे हरिनाम. हो. आणि इथे हरिनाम म्हणजे फक्त तोंडाने देवाचं नाव घेणं नाही, हे पण लक्षात घ्यायला हवा. आपल्या स्रोतांनुसार हरिनाम म्हणजे एक जगण्याची पद्धत आहे, एक दृष्टिकोन आहे. देवावर पूर्ण विश्वास ठेवून जगणं, तोच खरा आधार. अच्छा, म्हणजे नामस्मरणामुळे नक्की काय होतं ते हा पर्वतांना कसं काय कमी करतं? असं बघा, सतत देवाचं स्मरण केलं किंवा त्याच्यावर श्रद्धा ठेवली तर मनातला जो अज्ञानाचा अंधार आहे ना, तो कमी होतो. संकटांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो, त्यांना तोंड द्यायची एक आंतरिक शक्ती मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देव आपल्या सोबत आहे ही जाणीव राहते. मग ती वाट एकटी वाटत नाही, कारण सोबतीला स्वतः हरी आहे ही भावना येते. म्हणजे संकट तशीच असली तरी ती तितकी मोठी वाटत नाहीत आणि वाट अंधारी राहत नाही. बरोबर. दृष्टी बदलते, बळ मिळतं. आणि जसं आपल्या विश्लेषणात पण म्हटलंय की हरिनाम घेणाऱ्याची वाट हरी चालवतो. आता जेव्हा स्वतः हरीच मार्ग दाखवणारा आणि सोबती आहे, तेव्हा अंधार आणि एकटेपणा कसा राहील? खरंच खूप दिलासा देणारा विचार आहे हा. तर संत तुकारामांनी या अभंगातून आयुष्यातल्या अडचणींचं वास्तव तर दाखवलंच आहे, पण त्याचबरोबर त्यातून बाहेर पडायला भक्तीचा आणि नामस्मरणाचा एक अगदी स्पष्ट आणि खात्रीचा मार्ग पण दिला आहे. हो. आणि या सगळ्या चर्चेतून एक विचार नक्कीच पुढे येतो, जो आपल्या श्रोत्यांमध्ये पण कुठेतरी दिसतो. तो म्हणजे जरी बाहेरची परिस्थिती म्हणजे ते पर्वत आणि खाचखळगे कदाचित तसेच राहिले, तरी हरिनामाचा हा जो आंतरिक आधार आहे
तो मिळाला की त्या परिस्थितीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो का? म्हणजे संकटांचं स्वरूप तेच, पण त्यांची भीती किंवा त्यांची तीव्रता कमी होऊ शकते का? अगदी. त्यांचं ओझं कमी वाटू शकतं का, यावर प्रत्येकाने खरंच विचार करण्यासारखं आहे.